मंगी उडाली आकाशी तिने गिळले सुराव झाला वांझे पुत्र प्रसवला समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभम जगननी तपाणी स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारुणे आता मुंगी उडाले आकाशी तिने गिळले सूर्यासी थोर नवला व झाला बांधे पुत्र प्रसवला प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत सम्राट माऊली ज्ञानोबराय निवृत्ती दादा आणि सोपान काका हे तीन देवाचे तीन अवतारी असे संत आणि यांच्या धाकट्या भगिनी ज्या आदिमाय शक्तीचा अवतार असणाऱ्या संत मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे। मुक्ताबाईचा जर आपण अधिकार बघितला तर मुक्ताबाईने फारसे ते अभंग केलेले नाही, पण त्याने अगदी जे कमी अभंग केले त्या कमी अभंगापैकी एक कूट दर्जाचा ज्याला आपल्या ग्रामीण भागामध्ये कोडे असं म्हणतो आणि असा एक कूट दर्जाचा अभंग मुक्ताबाईच्या या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। आपल्या संकल्पित वेळेच्या त्या अभंग कैसे चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं अत्यंत गरजेचं आहे की हा जो वर्तमान कालावधी सध्या जो कालखंड आहे हा अतिशय महत्वाचा आहे।
त्याचं कारण आहे की अनंत कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान त्यांचा अवतार म्हणजे रामनवमी, अर्थात स्वामीचा अवतार आणि हनुमान जयंती म्हणजे सेवकाचा काय काय अवतार आहे. म्हणून एकीकडे स्वामीची त्या ठिकाणी महाराज रामनवमी होते आहे आणि जो सेवक आहे कोण हनुमंत आहे त्याची ही जयंती आहे. आणि म्हणून रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. आपल्या गावामध्ये मला वाटतं या ठिकाणी काळ भैरवनाथ त्यांची सुद्धा काय की जयंती आहे. आणि वैकुंठवासी सखारी महाराज मालुंदेकर यांची काय की पुण्यतिथी. काही वेळेस काय घडतं माहितीये का, काही लोक म्हणतात 2 in 1, काही म्हणतात 3 in 1, पण आपल्या गावामध्ये काय झालं की 4 in 1. वैकुंठवासी सखारी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले मालुंदे गाव खरं तीर्थक्षेत्र आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरिचे दास जन्म घेते. आणि म्हणून संत जिथे जन्माला येत असतात, संतांचा जे अवतार गावामध्ये होत असतो, मला वाटतं ते त्या ठिकाणी गाव न राहता काय की तीर्थक्षेत्र आहे. आणि म्हणून असा हा सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील हे 5व्या दिवशीचं कीर्तन रूपी पुष्प या ठिकाणी माऊली ज्ञानोबा चरणी समर्पित करण्याची सेवा या ठिकाणी मला वाटतं श्री आमचे अविनाश भाऊ सोळुंके आणि आमचे पात्रेचे चंद्रकांत भाऊ जाधव यांच्या मार्फत माझ्याकडे काय की सेवा आहे. सेवेसाठी हजर झालो. कार्यक्रमाची वेळही चांगली आहे, मंडळी भरपूर आहे आणि या ठिकाणी सगळा परिसर अगदी या ठिकाणी कसं आहे की त्या ठिकाणी मनाला प्रसन्न करणार आहे. कीर्तनकार हे 2च तासामध्ये कीर्तन करून जातो. त्याला काही गावकऱ्यांना काही जास्त सूचना द्यायचा काही अधिकार नाही, कारण आहे त्याच्यामध्ये त्यांना करायला पाहिजे, सामील व्हायला पाहिजे. मला इथे आल्यानंतर आमच्या बाबाने सांगितलं की आम्ही आता म्हातारी माणसं काय झालो की रिटायर झालो होता आणि सगळं जे आमचे सूत्र आहे परमात्मा जे कोणाच्या हातामध्ये गेले की युवक वर्ग जो आहे, नवीन वर्ग आहे तो यांच्या हातामध्ये गेले. आणि खरं हे गरज आहे, त्याला तिथेच बोललो काय खरं परमार्थ हा म्हाताऱ्या माणसासाठी नाहीच आहे. आता म्हाताऱ्या माणसाची काय अडचणी सांगतो तुम्हाला. म्हाताऱ्या माणसाने किती कीर्तन ऐकले ते दुरुस्त होत नाही, किती बिघडून बिघडले त्याचा काही समाजावर परिणाम होतो. म्हाताऱ्या माणसाने किती कीर्तन ऐकले म्हणजे काय ध्यानात राहणार आहे आता नाही, कारण वयच पुढे गेलेलं आहे आणि बिघडून बिघडून कुटुंब बिघडेल म्हणजे काही बिघडत नाही जास्त. पण आज समाजाचं सुधारणा आणि बिघडणं हे जर कोणावर अवलंबून असेल तर मला वाटतं हे युवक वर्गावर अवलंबून आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये युवकांनी हे कार्यक्रम हातामध्ये घेतला. काळकरी युवक आहे, फक्त जाता जाता थोडीशी सूचना करतो, पुढच्या वर्षी मला नाही बघितलं तरी चालेल, फक्त तुम्ही गणवेश चांगला ठेवा. प्रत्येकाने कार्यक्रमापुरता मस्त पांढरा नेहरू शर्ट, पांढरा पायजामा एवढी आपली विनंती तुम्ही मान्य करा. तुम्ही जर आमच्या परिसरामध्ये आता आम्ही त्या सप्ताहाला खाली स्पष्ट लिहिलेलं असतं टीप मध्ये की वारकरी गणवेशातच टाळ घेऊन उभे राहणे, अन्यथा उभे राहणे नाही असं. परंतु आता आपल्याकडे काय कोणी म्हटलंच नाही तर मला तुम्ही काय करणार. आम्ही जेव्हा कोकणामध्ये जातो दिवसा जर गेलं तर असे वाटतं हे टाळकरी काय टाळवा देते, पण रात्रीला जेव्हा ते उभे राहतात ना एक चांगल्या प्रकारचे धोतर घालून, चांगल्या प्रकारचे पांढरे शर्ट घालून, कारण वारकऱ्याचा गणवेश मला वाटतं त्या ठिकाणी मनाला प्रसन्न करणार आहे. एवढीच एक सूचना आहे. आणि माझ्या बाबतीत एवढी सूचना आहे, मला सांप्रदायिक चाली लागते, गाण्याच्या चाली लागत नाही. आमचे चंद्रकांत भाऊला माहिती सुरू करायला 5-10 मिनिट उशीर झालेला आहे. वेळेच्या आपल्याला या अभंगाचं चिंतन आठवायचं आहे. अभंग मुक्ताबाईचा आहे आणि मुक्ताबाईने आजच्या अभंगाचं जर आपण दर्शन जर केलं त्याला शास्त्रामध्ये कूट दर्जाचा असा अभंग म्हणतात. मुक्ताबाईनेच कूट दर्जाचे अभंग केले असं नाहीये. नाथ महाराजांनी काही केलेले, नाथाच्या घरची उलटी चुकून पाण्याला मोठी लागली तहान. तुम्हाला हजारो अभंग आपल्या समोर मला असे म्हणता येईल की ती कूट दर्जाची आहे. मी सुरुवातीला प्रथमतः कूट म्हणजे काय, कूट शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याला आपल्या भाषेमध्ये कोड म्हणतो, कोड. आता ते कूट म्हणजे काय आहे, असे कूट अभंग कशासाठी केले आणि मला वाटतं की ज्या मुक्ताईचा अभंग घेतलाय आपण त्या मुक्ताबाईचा थोडासा आपल्याला अधिकार बघावा लागेल. आपल्याला या अभंगाचं चिंतन करण्याच्या अगोदर या 2-3 मुद्द्याला स्पर्श करावाच लागेल. कूट म्हणजे काय, त्याच्यानंतर असे कूट अभंग साधू संतांनी का केले
आणि ज्या मुक्ताबाईचा हा अभंग आहे त्या मुक्ताबाईचा अधिकार केवढा आहे? विठाला विठाला तर आपला प्रसंग नवीन आहे. वेदांत तत्वज्ञान हे शास्त्रामध्ये सर्वात मोठं काय की शास्त्र आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे की 6 प्रमाण मानलेले. 6 प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे प्रमाण किती आहे की 6 प्रमाण मानलेले आहे. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? जे डोळ्यानं दिसतं तेच खरं आहे. चक्षुर्वय सत्यम, आज लोकांचं म्हणणं तेच आहे. जे डोळ्यानं दिसतं ते सत्य आहे. समजा आता मी तुम्हाला असं विचारतो की मी आहे म्हणून तुम्हाला दिसून राहिलो आणि तुम्ही मला आहे म्हणून दिसून राहिले की नाही म्हणून दिसून राहिले. तसं तुम्ही आहे म्हणूनच मला दिसतात आणि मी आहे म्हणून तुम्हाला दिसतोय. मग त्या लोकांचं म्हणणं आहे की जर देव असतात मग डोळ्यानं का दिसत नाही, असं त्यांचं प्रत्यक्ष प्रमाणवाद्याचं काय म्हणणं आहे. किंवा देव जर आहे तर मग डोळ्यानं का दिसत नाही. पण मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या डोळ्यानं दिसतात त्याच खऱ्या आहे असं नाही. कधी कधी अनुमान प्रमाण करावं लागतं. यत्र यत्र धुमः तत्र तत्र वह्नी. कल्पना करा एखाद्या ठिकाणी धूर निघायला लागला आणि प्रत्यक्ष डोळ्यानं आपल्याला धूर दिसला का अग्नी दिसला तर धूर दिसला. पण आपण एकदम अनुमान करतो की अमुक अमुक माणसाच्या घराला काय लागले, आग लागली. मग त्या आगीचं जे ज्ञान झालं ते प्रत्यक्ष प्रमाणात झालं का अनुमान प्रमाणात झालं? ते अनुमान प्रमाणात झालं. आता तिसरं आहे शब्द प्रमाण. समजा अमेरिकेमध्ये तुमचा एखादा मुलगा कोणीतरी राहतो नातेवाईक आणि त्याला जर समजा मुलगा झाला तर आपल्याला डोळ्यानं तो दिसत नाहीये, आपण काही अनुमानही करीत नाही. त्यानं तिथून तुम्हाला मोबाईल केला की बाबा मला मुलगा झाला, तुम्ही आजोबा झाला. कोणत्या प्रमाणात कळले? हे शब्द प्रमाणानं कळालं. आणि खरं तर मला वाटतं की सर्वात मोठं प्रमाण जर कोणतं असेल तर शब्द प्रमाण. आज व्यवहार होऊन राहिला आपला कशामुळे? शब्दामुळे. आता मी कीर्तन करून राहिलो, काय सांगू राहिलो तुम्हाला? शब्द. ज्ञानोबराने ज्ञानेश्वरी लिहिली, काय आहे ते? शब्द आहे. तुकाराम महाराजांच्या गाथामध्ये काय शब्द आहे? आई, बहीण हे सगळे नातेसंबंध जे कळतात ते कशामुळे कळतात? शब्द प्रमाणाने. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी शब्द संपत्ती ज्याच्याकडे तो कसा आहे की श्रीमंत आहे. मला आजही असं वाटतंय जे बोलणारे माणसं आहे ना ते थोडंफार खोटं बोलले तरी त्यांचं जास्त कळतंय. आणि एखादं बोलत नसेल ना त्याचं जरी खरं असेल तरी त्याचं कोणी ऐकत नाही. म्हणून आपला विषय हा चालला की शब्द प्रमाण श्रेष्ठ. माझा पहिला मुद्दा सांगायला लागलो आपण काय. आपला मुद्दा हा आहे की कोट म्हणजे काय याचं चिंतन आपल्याला करायचं. कोड म्हणजे काय? शब्दाच्या अर्थाचं ज्ञान कळत असताना किंवा ज्ञान होत असताना शास्त्रामध्ये 2 प्रकारच्या शक्त्याने ज्ञान होतं. त्याला मला वाटतं शक्तिवृत्ती म्हणतात आणि दुसरी लक्षणावृत्ती म्हणतात. मला माहिती आहे की तुम्हाला हे सुरुवातीला कळायला जर जाईल पण तुम्हाला कळेपर्यंत सांगण्यात मी पहिला काय करतो की प्रयत्न करतो. काय शास्त्र असं आहे 2 किंवा 3 वर्ण एके ठिकाणी आले की त्याला पद असं म्हणत असतात. काय म्हणतात? पद. क ख ग घ हे काय आहे की वर्ण आहे. ते 2 वर्ण 3 वर्ण 4 वर्ण एके ठिकाणी आले की त्याला काय म्हणायचं? पद. कल्पना करा तुम्हाला पाणी म्हटलं पला काना पा अन्नाला गेला की मी, हे 2 वर्ण एके ठिकाणी आले. पाणी हे काय तयार झाले? पद. असे अनेक पद आहेत. मृदंग हे एक पद आहे, कीर्तन हे सुद्धा काय की पद आहे, गायन हे सुद्धा काय की पद आहे. म्हणजे 2 वर्ण 3 वर्ण 4 वर्ण एके ठिकाणी आले की एक पद तयार होतं. आणि अनेक पद तयार झाले की एक वाक्य तयार होतं. अनेक पद. आता मी कीर्तन काय करून राहिलो? अनेक प्रकारचे पद आपल्या समोर मांडून राहिले म्हणजे एक वाक्य तयार होतं. आणि त्या पदाच्या शक्तीच्या संदर्भात असं काही त्या ठिकाणी ज्ञान आहे काय की वाक्य उच्चारल्यानंतर जसाचे तसा जर अर्थ केला आणि तो अर्थ जर समजा आपल्याला अनुभवाच्या विरुद्ध गेला नाही
तर त्याला म्हणायचं शक्ती वृत्तीने ज्ञान झालं. तर ध्यान धरून ऐकलं की तुम्हाला कळेल. मी एखादं वाक्य उच्चारलं, त्याचा जसा ते तसा जर अर्थ केला आणि तो अर्थ जर आपल्या अनुभवाला जुळत असेल तर त्याला म्हणायचं शब्दाच्या शक्ती वृत्तीने काय झालं, ज्ञान झालं. तसं तुम्हाला सांगतो. कीर्तन झाल्यानंतर सर्वांनी फराळाला करायचं किंवा फराळाला बसायचं. ज्ञान झालं तुम्हाला, झालं ज्ञान. याला काही लक्षणं करायची गरज नाही, शक्ती वृत्तीने ज्ञान झालं. मला पाणी द्या असं जर मी म्हटलो याच आवडतं तुम्हाला ज्ञान झालं. पण कधी कधी वाक्याचा जसा ते तसा अर्थ केला आणि तो जर अनुभवाच्या विरुद्ध जात असेल तर तिचे लक्षणं कधीच असतात, हे सुद्धा काय आहे शास्त्र. आता आपण दररोज लक्षणं करतो पण आपल्या लक्षामध्ये येत नाही. मला वाटतं आपण म्हणतो कीर्तनाला उभं राहायचं ना तर डोक्यात टोपी घाला. काय म्हणतो आपण, डोक्यात टोपी घाला. याचा जसा ते तसा अर्थ करा तुम्ही. जसं डोक्यात दगड घाला, डोक्यात काठी घाला, तसं डोक्यात टोपी घाला म्हणजे डोकं फोडा आणि त्याच्यात टोपी घाला असाच अर्थ होतो. जसा ते तसा, जसा तसा जर अर्थ केला तर कसा होईल, डोकं फोडा आणि त्याच्यामध्ये काय करा, टोपी घाला. असं केल्यावर जमल का? म्हणजे डोक्यासाठी टोपी, टोपीसाठी डोकं येतात. डोक्यासाठी डोकं नाही, डोक्यासाठी काय टोपी. मग जर डोकंच फोडलं तर टोपीचं काय उपयोग? याचा अर्थ आपण लक्षणं अशी करतो की त्या डोक्यावर काय ठेवतो, टोपी. डोक्यात टोपी घालतो का डोक्यावर टोपी ठेवतो, ही लक्षण आहे. ही काय आहे की लक्षण आहे. एका बँकेमध्ये काय झालं, त्या शिपाईची जागा रिक्त झाली. एक 10 दिवस तो शिपाई आलाच नाही म्हणून ते झाडायचं, ते केर वगैरे जे साचला, एक डबा असतं त्या डब्यामध्ये बरंच भरलं. मॅनेजर कॅशियर कशात ते टाकतात, फेकून देतात. आणि मग नवीन शिपाई रुजू झाला, बँक 4थ्या मजल्यावर होती. आणि मग काय झालं की हा शिपाई गेला, मॅनेजरने सांगितलं गड्या आता बरंच केर त्या केराच्या टोपल्यामध्ये साचला, त्या डब्यामध्ये साचलाय, तू पहिले एक काम कर, अगोदर ते फेकून दे आणि नंतर बँक साफ कर. मग तो म्हणे काय हरकत नाही, आता 4थ्या मजल्यावर बँक. तो म्हणे मग मी आता जातो खाली. त्याने सांगितलं खाली जायची काही गरज नाही, समोर बाल्कनी, बाल्कनीच्या उजव्या बाजून जर गेला तर तिथं रिकामी जागा पडलेली आणि वरून जरी टाकलं ते केर, ते कचरा वरून जरी टाकला तर काही अडचण नाही. फक्त टाकताना माणसं पाहून टाकणं. कचरा टाकताना काय कर म्हणे, माणसं पाहून टाक. आता माणसं पाहून टाक याचा सरळ अर्थ होतो की जिथे माणसं असेल त्यांच्याच अंगावर टाक, असाच अर्थ होतो. खरा तसा अर्थ कसा होतो तर त्याचा अर्थ कसा होतो, जिथे माणसं आहेत त्यांच्या अंगावर काय करायचं, कचरा टाकायचा. पण त्याने विचार केला तर माणसंच पाहून टाकायचं तर चांगली माणसं पाहून टाकू. माणसं पाहून कचरा टाकायचं तर चांगली माणसं पाहून टाकू. लोकसभेचा उमेदवार नेमका झाला होता, लघु शंकर केला, याला दिलं त्याच्या अंगावर. ते म्हणे अरे कोणता माणूस तो त्याला पकडला म्हणे, वर आले म्हणे आणि त्या सभेला विचार करे या साहेबाच्या अंगावर हे टाकलं म्हणे, केर टाकला म्हणे, कचरा टाकला. त्याने सांगितलं मी नाही टाकलं म्हणे, मॅनेजर साहेबांना टाकायला सांगितलं. अरे माणसं पाहून टाक याचा सरळ अर्थ होतो की त्या अंगावर टाकायचं, पण लक्षणात तशी कधी करत नसते. जिथे माणसं नाही तिथे काय करायचं, कचरा टाकायचं. याला काय म्हणायचं, लक्षण. म्हणून अभंगाचा अर्थ जसा ते तसा लावला तरी विरोधात जातो. काही लक्षण करायचं काम पडलं तरी अर्थ लागत नाही. याला म्हणायचं फूट दर्जाचा अभंग. फूट दर्जाचा अभंग समजा तुम्हाला कशाला म्हणायचं, गुरुकडून किंवा आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडूनच तो अर्थ कळतो, अन्यथा तो अर्थ कळत नाही. याला काय म्हणायचं की फूट दर्जाचा अभंग. याला काय म्हणायचं, पुढं. मला वाटतं आता खूप धकाधकीचा काळ झालेला आहे. उठले की माणसं धावायला लागले, उठले की माणसं त्या ठिकाणी प्रगती करायला लागली. पण कोणालाही त्या ठिकाणी मला समाधान राहिलेलं नाही. विठाला विठाला जे काही पूर्वी आजी आजोबा असायचे, नातवासी हितगुज साधायला त्यांना वेळ नाही, आई वडिलांना मुलाशी चर्चा करायला काही वेळ नाही. पहिल्याने मला वाटतं तिकडे काय मला माहिती नाही, पण उन्हाळ्यामध्ये सगळ्या खाटा वगैरे पलंग वगैरे असे गल्लीमध्ये टाकायचे किंवा बाहेर टाकायचे. रात्र असायची आणि रात्री 9-9:30 या म्हाताऱ्या ज्या आजी असायचे यांनी काय करायचे की नातवंड जवळ घ्यायचं आणि या नातवंडाच्या बुद्धीचं कौशल्य बघण्यासाठी त्यांना कोढे विचारायचे. काय पूर्वीचा काळ असा होता. त्याने काय करायचं, खाटा बाजार वगैरे बाहेर टाकायच्या आणि म्हणजे लहान लहान मुलं बोलवायचे आणि त्या मुलांच्या बुद्धीचं कौशल्य बघण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी कोडे विचारले जायचे. ते कोडे कसे आहेत, ती म्हातारी म्हणायची
छोट्या म्हणे काय वाडाभर गाई आणि पाठवून उठून पाहते तर काहीच नाही. काय माहिती तुम्हाला काय नाही. आमच्याकडे त्याला म्हणतात चालण्या. काय म्हणायचं त्याला? खरं सांगा, गाईचा चालण्याचा काही संबंध नाही. परंतु कोड शब्दाचाच अर्थ असा आहे की शक्तिवृत्तीनेही अर्थ कळत नाही, लक्षणावृत्तीनेही कळत नाही. ज्याला अर्थ माहित आहे त्याच्याकडून तो समजून घ्यावा लागतो. याला काय म्हणायचं? कोड. बरं जाऊ द्या. असे कोडे कशासाठी केले असेल संतांनी? मी नेहमी बोलत असतो, चुकीचं पण आत्मविश्वासानं सांगतो त्याचं नाव नेता. काय चुकीचं पण आत्मविश्वासानं सांगतो त्याचं नाव काय की नेता. सोपं पण अवघड करून सांगतो त्याचं नाव शास्त्री. कुणाला म्हणायचं? पंडित कुणाला म्हणायचं? सोपं असतं पण भयंकर अवघड करून तुम्हाला सांगायचं. तुम्हाला असं वाटतं बाबा काय ज्ञान आहे माणसाला, याला काय म्हणायचं? शास्त्री. आणि अवघड पण सोपं करून सांगतात त्याचं नाव संत. विठाला अवघड गोष्टी अवघड करुणी साया शिकविती. अवघड गोष्ट सोपी करून सांगायची त्याचं नाव संत आहे. मुक्ताबाई संत होत्या आणि मग मुक्ताबाईने सोप्या गोष्टी अवघड करून का सांगितल्या असे मला वाटतं. पुढ दर्जाचे अभंग का केले त्याचे कारण तुम्हाला सांगतो. सज्जनांना कुठलाही नियम असेल तर त्याला अपवाद असतो. हे शास्त्र आहे. कोणताही नियम घ्या त्याला काय की अपवाद आहे. पाऊस पावसाळ्यामध्ये पडत असतो का उन्हाळ्यामध्ये पडत असतो? पाऊस कधी पडायला पाहिजे तर पावसाळ्यामध्येच पडायला पाहिजे. मग आता उन्हाळ्यात पडायला लागला हा नियम आहे का अपवाद आहे? नियम नाही. हा काय की अपवाद आहे. कारण हा नियम नाहीये. मला असं वाटतं की भगवत भक्ती करायची असेल, भजन करायचं असेल किंवा देवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर येची देही घडी देवाचे भजन आणि एकही ज्ञान नाही कोठे. मानवी शरीराशिवाय जीवाला भगवंताची प्राप्ती करता येत नाही. हा नियम आहे. हा काय की नियम आहे. तुम्ही मला अपवाद दाखवा की मानवी शरीरा व्यतिरिक्त सुद्धा अन्य शरीरामधल्या काही लोकांनी भगवंताची प्राप्ती केली असं मला अपवाद दाखवा. अपवाद आहे. कोणता अपवाद आहे? हनुमान जयंतीची साजरी करून राहिलो तर हनुमंताचं शरीर हे मानवाचं आहे का वानराचं आहे? वानराचं म्हणणं सुद्धा आपली जीभ तुटायला पाहिजे. मला असं वाटतं की शरीर ते मानवाचं नाही पण रामचंद्र प्रभूची प्राप्ती केली. रामायणामध्ये संपत्ती नावाचा पक्षी आहे. त्याने सुद्धा भगवंताची प्राप्ती केली. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा टोळी. म्हणजे गरुड हा पक्षी पण भगवंताची काय केली प्राप्ती. हा काय की कुठलाही नियम घेतला तरी काय की अपवाद आहे. मला वाटते मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्यानंतर इथे मरावंच लागतं. हा नियम आहे. येथे नाही
आपला विषय हा चाललेला आहे की कुठलाही नियम असेल तरी त्याला अपवाद हा असतो. पण मला वाटतं एक आता हे बघा तुम्ही, इथे मृत्यू लोकात मरावं लागतं हा नियम आहे. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज त्याला अपवाद ठरले. गेला तो विमानी सोनिया, कोणताही नियम घ्या त्याला अपवाद आहे. पण एक नियम परमात्म्यामध्ये मला वाटतं अनादी कालापासून आतापर्यंत सुरू आहे. मला तुम्ही त्याला अपवाद दाखवायचा. गुरु शिवाय जीवाचा उद्धार होत नाही. गुरु शिवाय जीवाला ज्ञान होत नाही. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती द्वारे. गुरुविना अनुभव कैसा हा नियम आहे. मला अपवाद दाखवा बरं. मी आतापर्यंत 4-5 उदाहरणं दिली त्याला अपवाद आहे. पावसाळ्यात पाऊस पडतो तो नियम, उन्हाळ्यात पडला अपवाद. मानवी शरीरातच भगवंताची भक्ती करता येते, हनुमंतराय त्याला अपवाद. इथे आल्यावर मारावंच लागतं हा नियम. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अपवाद. पण गुरु शिवाय मला ज्ञान झालं असं एखादा अपवाद तुम्ही दाखवा. मला गुरुकडे जायचं काम नाही असं तुम्ही दाखवा कुठं तरी. नाही तसं नाही. मनोमार्गे माझा दुसरा मुद्दा चालला होता. कुठ दर्जाचे अभंग करण्याची गरज काय. त्याचं एकमेव कारण आहे की कोणी असं कधीच म्हणायला नको की माझा स्वतःचा उद्धार मी केला. मला वाटतं वारकरी संप्रदायामध्ये गुरुचं ठिकाण, संतांचं स्थान हे अबाधित राहावं याच्यासाठी साधू संतांनी काय केले की कुठं अभंग केले. कोणी असं म्हणायलाच नाही पाहिजे कोणता अभंग घ्या मी माझ्या स्वतःच्या बुद्धीने त्याचा अर्थ करतो. मला वाटतं असं लोकांची कुणी गमे मिळू नये त्याच्यासाठी साधू संतांनी काय केले की कुठ दर्जाचे अभंग केले. आता तिसरा मुद्दा आहे की मुक्ताबाईचा अधिकार किती मोठा आहे याचं थोडस मला वाटतं मुक्ताबाईचा अधिकार खूप मोठा होता. परमार्थामध्ये भक्ती श्रेष्ठ, परमार्थामध्ये योग श्रेष्ठ, परमार्थामध्ये ज्ञान श्रेष्ठ असा पूर्वीपासून आतापर्यंत वाद सुरू आहे. काय बोलतो मी. काही लोक म्हणतात भक्तीनंच उद्धार होतो. काही लोक असं म्हणतात त्या ठिकाणी महाराज की त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानानंच उद्धार होतो. वाचोनी ज्ञानी विने एके उपाय करिसिद्धी तुके ती गुंफीची अधिक रुची आहे. काही म्हणतात ज्ञानानेच उद्धार होतो. पण काही म्हणतात तुम्हाला आत्मज्ञान आणि तुमचं अंतःकरण स्थिर झालं, योग केला की तुमचा काही उद्धार होईल. पण मला असं वाटतं ज्ञानाच्याही गुरु मुक्ताबाई, भक्तीच्याही गुरु कोण असेल तर मुक्ताबाई आणि योगाच्याही गुरु कोण असेल तर मुक्ताबाई. सांगया म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ता एकदा. भक्त शिरोमणी नामदेव महाराज रात्रंदिवस देवाच्या जवळ राहणारे. पण मला असं वाटतं की नाम्याला नाम्या तू कच्चा आहे असं म्हणण्याचा अधिकार कोणाचा की मुक्ताबाईचा. आणि ज्ञानोबा हे ब्रह्मज्ञान होतं महाराज, कैवल्याचा पुतळा, ज्ञानियांचा राजा. ज्ञानोबरायांनी समाजाचा उद्धार केला. समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी त्या ठिकाणी महाराज अनेक हस्ता काढल्या. तरी लोकांनी त्यांना निंदा, त्यांची त्या ठिकाणी तिरस्कार, त्यांचा त्या ठिकाणी द्वेष केला आणि त्यांना त्रास दिला. आणि मग ज्ञानोबरायाला असं वाटलं की आता
आपण समाजाचा उद्धार करतो, याच्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करतो, तरी समाज आपल्याला त्या ठिकाणी चांगलं तर नाही पण त्रास देतोय. म्हणून समाजाच्या उद्धाराच्या भानगडीत पडणंच नको. आणि म्हणून ज्ञानोबराय सिद्ध बेटात गेले आणि गेल्यानंतर त्या कुटीमध्ये बसले आणि समोर ताटी लावली आणि ठरवून टाकलं इथून पुढे बाहेर यायचंही नाही आणि समाजाचा उद्धार करायचा. ते आमच्या मुक्ताबाईला कळलं. मुक्ताबाई सगळ्यात छोटी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, एक आपण झाले साधू, एक आपण साधू झाले आणि एक कोण माया गेले. विश्वनागे झाले वन्मी, तरी संती सुखी व्हावी पाणी. हे तर असं म्हणे. आपल्या श्री क्षेत्र नेवासा येथे ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरी लिहिली. हे जरी त्या ठिकाणी ज्ञानोबरायाचं माध्यम असेल, पण मुक्ताबाई जर नसत्या तर ज्ञानोबरायाला ज्ञानेश्वरी लिहिण्याची प्रवृत्ती झाली नसते. कारण ते जर बाहेरच नसते आले तर कशाची ज्ञानेश्वरी कसं येतात. विठाला विठाला आणि असा मुक्ताबाईचा मला असं वाटतं की हे 4 चरणाचा फूट दर्जाचा अभंग. या अभंगामध्ये सगळ्या गोष्टी अशक्य आहेत. मुंगी उडूच शकत नाही. बरं उडाली तर आकाशापर्यंत जाणार नाही. बरं आकाशात जरी गेली तर सूर्याला गिळणार नाही. हे शक्यच नाही. बरं दुसरं चरण बघा. वांझे पुत्र प्रसवाला, जिला मुलं होतात ती वंद्य कशी काय, आणि ती वंद्य असते तिला मुलं होत नाही. जरा मुलं शांत बसतात. मला दररोजच आहे म्हणतात ते. विठाला 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 विंचू काही पाताळात जाऊ शकत नाही. तर गेलं तर काही किती दूर जाईल. फार झालं एक फूट भरत आहे. इथे मुक्ताबाई होती तो पाताळात गेला. पाताळात गेल्यानंतर शेष नारायण त्याची पाय आपल्या डोक्यावर घेतले. शेष माता वंदी पाय. व्यवहारामध्ये कसं आहे हो, गाई न जर समजा त्या ठिकाणी व्याली गाय तर कालवड किंवा गोरा जन्माला येतो. काय रेडा जन्माला येतो का नाही. माशीवालीच्या जन्माला काय येते, माशीच येते. पण मुक्ताबाई म्हणतात मासी व्यालीन घार झाली देवकोणी मुक्ताई असेल. याचा अर्थ असा की मुक्ताबाईला याच्यामध्ये जीवाच्या उद्धाराचं चिंतन मांडायचं. विठाला मुंगी शब्दाचा अर्थ आहे एक कष्टित, अतिशय बारीक. खर तर शास्त्र असे की जीवाचा जर विचार केला तर जीव मुंगीही पेक्षा बारीक आहे. जीव जो आहे ना, तुम्ही आम्ही मुंगी पेक्षा कशी आहे की बारीक, फार फार छोटी आहे. किती छोटी याचे चिंतन करायचं असेल तर तुकाराम महाराज एक अभंग आपल्या समोर मागतो. उंबरातील कीटका हेच विश्वाईसे देखा. तुकाराम महाराज म्हणतात उंबरातील कीटका आणि हे जे विश्व आहे. उंबरात किडे असतात. त्या किडे माझ्या अंदाजानं एका उंबरामध्ये ते किडे जवळजवळ 1000 वर असतात. 1500. तर त्या किड्याला असं वाटतं हेच जग आहे आपलं. उंबर केवढंच त्या उंबरामध्ये किडे किती 1000 आणि त्यांना वाटतं हे जग आहे. त्याला सांगायला पाहिजे 80 उंबरे किती झाली. त्याला हे माहिती नाही. कारण बघा उंबर दे ना, तर उंबरामध्ये 1000 किडे आणि तशी उंबर त्या झाडाला 1000. बरं अशी उंबराची झाड या पृथ्वीवर किती आहे. मला असं वाटतं की त्या मानानं ते उंबरातील कीटक मुंगीपेक्षा कसं आहे की बारीक आहे. तुम्हाला देवाच्या संबंधी चिंतन मांडतो. कारण तुकाराम महाराज म्हणतात हा श्रीकृष्ण भगवान केवढा आहे. अनंत ब्रह्मांडे बुधरी हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडी नकळे कामवाचे. अनंत ब्रह्मांडे ज्याच्या पोटात असा देव त्या यशोदेच्या काय की घरी. ब्रह्मांडामध्ये काय सांगतात. आपण डोळ्यानं तर पाहू शकत नाही, पण मनानंही त्याची कल्पना करता येणार नाही. याला करण्याचं ब्रह्मांड. मग कल्पना करा अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये तो देव तेवढा असेल. आणि म्हणून त्या देवाच्या एका कोपऱ्यामध्ये अनंत ब्रह्मांड, म्हणजे देवाच्या एका कोपऱ्यामध्ये अनंत ब्रह्मांड. अनंत ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्याला तुम्ही राहता ते ब्रह्मांड. देवाच्या एका कोपऱ्याला
अनंत ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यात तुम्ही राहतात ते ब्रह्मांड, आणि तुम्ही राहतात त्या ब्रह्मांडाच्या एका कोपऱ्यात पृथ्वी नावाचा ग्रह, आणि पृथ्वी ग्रहाच्या एका कोपऱ्याला आशिया नावाचा खंड, आशिया खंडाच्या एका कोपऱ्याला भारत नावाचा देश, भारताच्या एका कोपऱ्याला महाराष्ट्र नावाचं राज्य, महाराष्ट्राच्या एका कोपऱ्याला पश्चिम महाराष्ट्र नावाचा विभाग, आणि पश्चिम महाराष्ट्र विभाग नावाच्या एका कोपऱ्याला अहमदनगर जिल्हा, अहमदनगर जिल्ह्याच्या एका कोपऱ्याला राहुरी तालुका, आणि जिल्हा परत सर्कल कोणते तुम्हाला त्याला गण म्हणतात, गट म्हणतात, आता राहुरीच्या एका कोपऱ्याला ते आरड, आणि त्याच्या एका कोपऱ्याला तुमचं मालुंज, मालुंजाच्या एका गल्लीत तुमचं घर, त्याच्यात एका कोपऱ्यात तुम्ही. किती मोठे तुम्ही. महाराज म्हणतात जीव हा मुंगीपेक्षा बारीक आहे, मुंगीपेक्षा अतिशय बारीक आहे. इथे महाराजांनी सांगितलं मुंगी उडाली, जीव मुंगी सारखा आहे. सरळ चिंतन म्हणतो की अवघड माहित नाही. मला तुम्हाला हे विचारायचं की आपल्याला जे होता येते, जे आपल्या हातामध्ये आहे ते व्हावं वाटत जावं, तर जे कधीच होता येत नाही असं व्हावं वाटत जावं. जे आपल्याला कधीच होता येणार नाही असं व्हावं वाटत जावं का नाही. जे होता येतं तुम्हाला खासदार व्हावं वाटत नाही का होता येत. खरं सांगायचं इमानदारी व्हावं वाटतं, होता येत नाही होता येत. मला वाटतं यातल्या बऱ्याच लोकांना माहितीये की आपण काही झालं तरी खासदार होणार नाही, पण तरी व्हावं वाटतं. म्हणजे होता येत नाही ते व्हावं, आणि तुम्हाला जे होता येत ते व्हावं वाटत नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्तीन धरावे. जीवानं जर ठरवलं तर मला देव व्हायचं, तर देव होता येत नाही, देव आहे. माणसं प्रपंचामध्ये काय करतात, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा प्रपंच पाहतात. संसारामध्ये माणसं पाहतात, आपल्यापेक्षा मोठ्याचा संसार पाहतात. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं, त्याच्या वर्तमान संसारामध्ये त्याला जे मिळतंय त्याला कधीच आनंद मिळत नाही, समाधान मिळत नाही, आनंद मिळत नाही. माणसं सारखे पुढे पडायला लागले. जीव त्याच नाव आहे, कोणाचं नाव जीव आहे. एक तर तो भविष्याचं चिंतन करतो, नाही तर भूतकाळाचं स्मरण करतो. जीवाचा जर तुमचा आमचा विचार केला तर आपण काय करतो, उद्याचं परवाचं काय करतो की चिंतन करतो, नाही तर मग भूतकाळाचं मागचं झाल्यावर काय करतो स्मरण करतो. कल्पना करा की पंचमीचा दिवस आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक पत्नीने केलेला आहे, भजी आहे, सगळे सगळे पदार्थ आहेत. आता निवांत खायचे की नाही, मुलं बाळ आपलं सगळ्यांनी बसायचं आणि पंचमीच्या सणाला सुंदर प्रकारे पुरणपोळीचं जेवण करायचं. एक पहिला घास घेऊन पा माणूस, आणि घास घेतल्या घेतल्या पत्नी म्हणून उद्या सकाळी काय करते जेवायला. आता पुरणपोळ्या करू राहिला आणि चिंतन कशाचं करू राहिलं, उद्या सकाळी काय करायचं जेवायला. काही की उद्या सकाळचं चिंतन नाही, पहिला घास घेतात पुरणपोळीचा. आणि बाप्पा आमच्या काळात लय दैन होती ना, मला कशी पुरणपोळी त्यामध्ये एक तर मागचंच करून जीवाचा स्वभाव आहे की एक तर भविष्याचं चिंतन, नाही तर मागच्या भूतकाळाचं काय स्मरण. मला म्हणत तसं नको, जैशी स्थिती आहे तैश्या परी आहे, कौतुक बाई संचिताचे. आणि म्हणून प्रपंचामध्ये संसारामध्ये आपण काय करतो, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा संसार पाहिल्यामुळे आपल्याला आपल्या वर्तमान संसारामध्ये समाधान आणि आनंद जीव हा हरपून असलेला. आज कल्पना करा तुम्ही, सध्या ज्याचं दररोज 100 लिटर दुधाचं संकलन आहे, तो 100 लिटर कड पाहतो का 200 लिटर वाल्याकडे पाहतो. मला माहिती आहे ज्याच्याकडे 5 एकर शेती आहे तो 10 एकर वाल्याकडे, ज्याच्याकडे 10 एकर आहे तो कोणाकडे बघतो, तो 20 एकर वाल्याकडे, 20 एकर वाला 100 एकर वाल्याकडे. ज्याचा नगरमध्ये फ्लॅट आहे तो म्हणतो आपला मुंबईला एखादा पाहिजे, मुंबईत जाऊन मी करते म्हणतात दिल्लीत पाहिजे एखादा.
दिल्लीत गेला जाऊन विचार ते म्हणजे अमेरिकेत एखादं घर घेता येईल का आणि अमेरिकेत ते विचार करायला लागले मंगळावर राहता येईल का म्हणजे माणसं प्रपंचामध्ये कोणाकडे पाहून राहिले मोठ्या माणसं आमचं म्हणणं प्रपंचामध्ये खालच्या कडतात ज्याला 50 एकर शेती आहे त्याने 25 एकर वाल्याकडे पाहिजे ज्याला 25 एकर शेती आहे त्याला 10 एकर वाल्याकडे पाहिजे ज्याला 10 एकर शेती आहे त्याला 5 एकर वाल्याकडे पाहिजे ज्याला 5 एकर शेती त्याला भूमिहीनाकडे पाहिजे आणि भूमिहीन कोणाकडे पाहिजे